चेकिंग करू मला नाही रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी लोहा विठ्ठला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी लोहा विठ्ठला सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बडी लोहा विठ्ठला कीर्तनाची घोडी कीर्तनाची घोडी कीर्तनाची घोडी कीर्तनाची घोडी देव निवडी आपण 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 देव निवडी भारे अधिकारी भारे अधिकारी कोणी भारे अधिकारी कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल त्यासी हरी भारे अधिकारी कोणी भारे त्यासी हरी देईल 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 धोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई हरे धोबार कुमाई 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 धोबार जय जय धोबार कुमाई धोबार जय जय धोबार कुमाई धोबार कीर्तनाची घोडी कीर्तनाची घोडी कीर्तनाची घोडी कीर्तनाची घोडी
कीर्तनाची गोडी कीर्तनाची गोडी देव
हरी वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुचि गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे श्री निवृत्तीदासो अवधारी जोजी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारू प्रथमनमल पाण्डुरङ्गकारू पांडुरंग
संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू हा दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू 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 बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रेय जननी देवाची विठ्ठल 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 या ठिकाणी परात्पर परब्रह्म पंढरीनाथाच्या परमकृपा आशीर्वादाने संत सज्जनांच्या कृपेने आणि लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था यांच्या द्वारे आयोजित केलेला हा हरिकीर्तन सप्ताह आणि आज आपल्या या सप्ताहाचा चौथा दिवस आहे. म्हणून आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगामध्ये तुकोबराय खऱ्या अर्थाने कीर्तन भक्तीचा अधिकारी सांगतायत. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल. आणि ज्याने हा अधिकार मिळवला त्या अधिकारासाठी काय लागतं तर अंगी वैराग्याचे बळ साही खळ जिणावे. आणि हे ज्याने साधलं मग तुकोबराय म्हणतात की त्याचं बाकी काही शिल्लक राहत नाही, मग तो फक्त बोलायसाठीच उरतो. मग तुका करी बोभाट विठ्ठल विठ्ठल चौथ्या दिवसाची सेवा आहे आज. अभंग मला दुसरा घ्यायचा होता आणि त्या अभंगाचं शेवटचं चरण आठवत नव्हतं म्हणून मालिका पाहायला लागली तर हा अभंग पुढे आला. म्हटलं हरकत नाही, थोडं प्रासंगिकही असं आहे की ज्या ठिकाणी आपण हा सप्ताह आहे या सप्ताहाचं आयोजन करणाऱ्या किंवा आयोजन करणारी जी मंडळी आहेत अतिशय सुंदर असा मानस संकल्प घेऊन स्तुत्य असं असणारं त्यांचं कार्य आहे. जेवढं माझ्या त्यांच्या मुखातून ऐकण्यात आलं
आणि विशेष करून ज्या मुलांना खरंच आधार देण्याची गरज आहे, संस्कार देण्याची गरज आहे, अशा मुलांसाठी एक अध्यात्माचं दालन उघडं करणं खरं तर हा विचारच खूप मोठा आहे आणि विशेष आहे. संस्था भरपूर आहेत, म्हणून मी ताईंना मुद्दाम म्हणून प्रश्न विचारला की म्हटलं ताई फी काय घेता आपण. मी मुद्दाम म्हणून विचारलं. ताईंनी सांगितलं की ताई इथे आमच्याकडे संस्थेत असणारीच मुलं अशी आहे की आम्ही त्यांना काय मागावं हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि अशा मुलांसाठी संस्था काढणं हे काही सोपं काम नाहीये. त्यामुळे यासाठी जीवन घालवणं हेही सोपं नाही. कारण याच्यामुळे एवढी बांधिलकी येऊन जाते, एवढी बंधनं येऊन जातात की मग त्या जबाबदाऱ्या असल्या कारणाने मुलं पाठवणाऱ्यांचं फार चांगलं आहे. आपला मुलगा गेलाय तिकडे, वर्षभर आपल्याला टेन्शन नाही है ना. सुट्टीच्या दिवशी फोन करायचा, काय पाहिजे ती वस्तू महिन्याला भेटायला गेलं तर घेऊन जायची. पण आपली पोरं कशी असतात ही आपल्याला चांगलं माहिती आहे. जे 360 दिवस त्यांना सांभाळतात ते सोपं आहे का. तुम्हाला राग आला, तुम्ही 2 दणके ठेवून देतात, मर मुर्द्या पण सावलीत मळ असं म्हणाल, बरोबर ना. पण इथे तेवढीही हे चालत नाही, रागवण्याची पण तेवढी हे नसते. कारण प्रश्न पडतो, प्रेम यदा कदाचित तुम्ही करणार नाही तेवढं प्रेम इथे केलं जाईल है ना. पण तरीही प्रश्न पडतो की किती झालं तरी लोकांचं लेकरू आहे, आपण बोलावं कसं है ना. त्यामुळे आलेला राग शांत ठेवून त्या ठिकाणी सांभाळणं एवढं काही सोपं नाहीये. कारण या वयातली मुलं अशी असतात की ही मुलं काय करतील याचा काही नेम नसतो है ना. आमच्याकडे संस्थेत एकदा मुलं होती आणि दोघांची काय भांडणं झाली. एकाने सिलेंडर उचलतो म्हणे याच्या टाळक्यात हाणायला. म्हणजे लहान मुलं असतात, बालिशपणा असतो, पूर्ण सुज्ञता त्या ठिकाणी नसते. अशा मुलांना घेऊन चालणं, आपल्या घरातली सख्खे 2 भाऊ पक्क्या वैरासारखे भांडतात, बरोबर आहे की नाही. माझ्याच घरात माझा भाचा आणि भाची भांडले किंवा म्हणत असते मागच्या जन्माचे वैरी होते का रे तुम्ही. आणि हे 5 गावची 50 गावची मुलं एकत्र येतात. या मुलांना सांभाळणं काही एवढं सोपं काम नाहीये. आज एवढा स्तुत्य उपक्रम, हे कार्य या ठिकाणी हरिभक्त परायण सौ सुनीताताई पाटील आणि हरिभक्त परायण योगेशजी महाराज या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे हे कार्य चालवत आहेत. आणि त्याच कार्याचा एक विशेष स्वरूप की या माध्यमातून संस्थामध्ये काय कार्य चालतं, ही मुलं कशी तयार होतात आणि त्याचबरोबर समाजासाठी पण आपण काहीतरी देणं गरजेचं आहे. आणि समाज जागृती करता खऱ्या अर्थाने होत असलेला हा हरिकीर्तन सप्ताह आहे. आणि जवळजवळ 5 वर्ष झाले या सप्ताहाचं नियोजन चालू आहे. माझ्या आयुष्यात हा पहिला कार्यक्रम असेल की मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजकांच्या बद्दल बोलली. तर स्तुती करणं हा माझा विषय नाही, या गादीचाच मुळात तो विषय नाही. पण जे वर्णन करण्यासारखं आहे त्याचं वर्णन केलं पाहिजे, ते आपण मनापासून मानलं पाहिजे, यात काही वाद नाही. अशा सुंदर अशा नियोजनातून होत असलेला हा महिला सप्ताह आहे. आणि आजची ही 4थ्या दिवसाची सेवा, आज इथे सर्व जी मुलं घडत आहेत यांच्यासाठी आणि काही जी पालक आपली मुलं घडवण्यासाठी संस्थेमध्ये टाकण्याची इच्छा त्यांची असते, या सगळ्यांसाठीच हा एक व्यापक संदेश आहे या कीर्तनाच्या माध्यमातून, हे आपण लक्षात घ्या. कीर्तन कशासाठी आहे. कीर्तन आहे आपण समाज प्रबोधनासाठी, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. एवढंच माहिती आहे की समाज प्रबोधनासाठी त्याच्यात कीर्तनकाराचं प्रबोधन नसतं, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मूळ मुद्द्यावरती येऊ आपण. जरा पचनी पडायला कठीण जाईल, हरकत नाही, पण आता ऐकून घ्या. कीर्तनाचा उद्देश काय आहे. जनजागृती झाली पाहिजे. पण मला सांगा, दुसऱ्याला कोणी जागवावं. दुसऱ्याला कोणी जागवावं बोला. हे जाऊ द्या, आज यांचा विषयच नाही, आज तुमचाच विषय आहे.
मी झोपलेली आणि तुम्हाला म्हणावं 4 वाजता उठा, उठाल का तुम्ही? दुसऱ्या दिवशी तुम्ही याल, ताई तुम्ही किती वाजता उठता? बरोबर ना? जो स्वतः जागला नाही तो दुसऱ्याला जागवू शकत नाही. जो स्वतः प्रबोधित झाला नाही तो दुसऱ्याला प्रबोधन करू शकत नाही. जो स्वतः सुधारलेला नाही तो दुसऱ्याला सुधरवू शकत नाही. आणि जो स्वतः परिवर्तित झाला नाही तो दुसऱ्याला परिवर्तित करू शकत नाही. म्हणून कीर्तन ही स्व उद्धाराची साधना आहे. हे ज्याने साधलं मग देव त्याची निवड करतो परमार्थासाठी. विठ्ठल 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 कीर्तन 2 प्रकारे आहे. एक आहे स्वात्म कल्याण साधने, आणि हे ज्याने साधलं असेल, ज्याने आपल्या धर्माचं तंतोतंत जो पालन करतो आहे, मग तो वर्णाश्रम धर्म असेल, वर्ण आणि आश्रम दोन्ही आले याच्यामध्ये. आपला भगवंताने दिलेला जो स्वधर्म प्रत्येकाला सांगितलेला आहे, जो आपल्या स्वधर्माचं पालन करतो, जो आपल्या संस्कृतीचं पालन करतो आणि जो स्वतःच्या उद्धारासाठी आत्मकल्याणाची साधना करतो, अशा व्यक्तीने या तिन्ही गोष्टीतून ज्या अनुभूती प्राप्त केल्यात त्या अनुभवाच्या बलावरती पूर्व अनुभूत असलेल्या महात्म्यांच्या वाणीचा आश्रय घेऊन, वाङ्मयाचा आश्रय घेऊन, सद्ग्रंथांचा आश्रय घेऊन, वेद शास्त्रादिकांचा पुराणांचा आश्रय घेऊन मग समाजाला आपल्या अनुभूती आणि ग्रंथामध्ये असलेलं ज्ञान यांची सांगड घालून मी हे केलंय, अनुभवलंय म्हणून तुम्हीही ते करा, हे सांगणारं साधन म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून संत सांगतात आधी केले आणि मग सांगितले. किंवा तुकोबराय म्हणतात तुका म्हणे चाखुणी सांगे पण मज अनुभव आहे अंगे. त्यानेच हे करावं. या व्यतिरिक्त जर आपण हे करत असाल, नुकसान समाजाचं पण आहे आणि नुकसान आपलं पण आहे. हे चांगल्या प्रकारे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. श्रोते म्हणत असतील आमचं ऐकण्याचं काम आहे, आमचा कीर्तनाशी काय संबंध? पण तुम्ही ऐकताच कीर्तन करायचं ना. यासाठी तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. बघा, प्रामाणिकपणे सांगू का, मी कार्यक्रम बंद केली आहेत याच कारणाने. कारण आता बोलण्यासाठी हाच विषय राहिलाय आणि हे बोललेलं कोणाला खपत नाही. त्याच्यापेक्षा आपली 10 बाय 10ची खोली कधीही परवडली. पण काल ज्या ताई येऊन गेलेत ना, रेणुकाताई, तर ताईंचं आणि आमचं घनिष्ठ प्रेम आहे आणि या कारणाने ताईंनी इथे नंबर दिला आणि त्यांनी सुनीता ताईंचं कार्य सांगितलं आणि म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आली आहे. माझं नम्र एक विनंती पण आहे, निवेदन पण आहे या बालगोपालांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा. आमची मुलं संस्थेमध्ये जाऊन त्यांनी पहिल्याच वर्षात कीर्तन शिकावं, त्यांनी कीर्तन करावं, ही जर अपेक्षा तुमच्या ठिकाणी असेल ना, तर तुमच्या मुलांना तुम्ही दुसरं काहीतरी शिकवलं पाहिजे. कीर्तन शिकवू नका. कारण कीर्तन शिकण्याचा विषय नाहीये मायबापांनो, लक्षात ठेवा. कीर्तन शिकण्याचा विषय नाहीये, कीर्तन कलेचा विषय नाही. कला एकदा अभ्यासाने शिकल्या जाते, शिकता येते. बेसुरा माणूस सुद्धा जर रोज 6 ऐकत राहिला आणि 6चा रियाज करत गेला तर एक दिवस तोही सुरात येतो. त्याला अपवाद म्हणजे त्याला उदाहरण मीच आहे. म्हणजे माझ्यासारखा बेसुरा प्राणी कोणी नव्हता, तो आता थोडा का होईना सुरात यायला लागलाय. त्याला कारण फक्त एवढंच आहे, समजत काही नव्हतं पण एवढंच घोटलं, सारे गम पदनी सानी द प मगरेच, एवढंच घोटायचं. घोटून घोटून एखादा बेसुरा सुरात येऊ शकतो. ज्याला ताल येत नाही तो तालात येऊ शकतो. ज्याला बोलता येत नाही तो बोलण्याची प्रॅक्टिस करून बोलणं शिकू शकतो. पण लक्षात ठेवा, अध्यात्म ही कला नाहीये, अध्यात्म कृपेने प्राप्त होणारं शास्त्र आहे. आणि त्या कारणाने यासाठी कृपा लागते आणि कृपा होण्यासाठी ते करावं लागतं ज्याने तो कृपावंत कृपा करायला तयार झाला पाहिजे. यासाठी ज्याची कृपा हवी आहे त्याला प्रसन्न करणं गरजेचं आहे. आणि त्याला प्रसन्न करायचं असेल तर त्याला जे आवडतं पहिले ते करणं गरजेचं आहे. आणि त्याला काय आवडतं हो? आवडे देवासी तो एक पठार
देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस है ना. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. सगळ्यात पहिले आवडे देवासी तो ऐका प्रकार. पहिले ऐका, ऐका मग करा. ऐकून करून अनुभवात आलं की मग बोला, मग बोला, नंतरचा विषय है ना. पहिले ऐका, संत काय सांगतात, शास्त्र काय सांगतात. किती ऐकलं आपण? तुम्ही भरपूर ऐकलं, यांना विचारा यांनी किती ऐकलं. लक्षात घ्या, ऐकणं या ऐकण्यामध्ये पण फरक आहे. आपण कोणाचंही ऐकतो आणि काहीही ऐकतो, त्याच्यामुळे पण आपल्यात परिवर्तन दिसत नाही. बरीच लोक म्हणतात आम्ही एकही कीर्तन सोडत नाही हो. म्हटलं कळलं तुम्ही काय ऐकता ते. कारण सप्ताह म्हटला की अशी विचित्र परिस्थिती झालेली आहे की 7 रंगाचे 7 जण पाहिजे असतात. माफ करा जरा माझे शब्द विचित्र वाटतील, पण हे बोलायला भाग पाडल्या जाते म्हणून बोलावं लागतं. 7 रंगाचे 7 माणसं लागतात, बरोबर. त्याच्यामध्ये आम्हाला विनोद पाहिजे असतो, त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी वेगळी शैली पाहिजे असते, त्याच्यात एखादा चांगला गाणाराच पाहिजे असतो. मग त्याचं अर्ध कीर्तन गाण्यात निघून जातं, अर्ध कीर्तन विनोदात निघून जातं, अर्ध कीर्तन जावाई सासू सासरा सून सांगण्यात निघून जातं. राहिलं किती हो? बोलायचं तरी किती असतं. त्याच्यातही जर जे भंगार आपण घरी सोडून आलो तेच जर इथे येत असेल तर उपयोगच नाही ना काय. इथे आलोय कशासाठी? बुद्धीला जो जंग लागलाय ना तो पुसण्यासाठी आपण इथे आलोय. कीर्तनामध्ये पॉलिश पेपरने घासून काढायचंय ते, आणि चकचकाकीत झालेला विवेक प्राप्त झाला पाहिजे, बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. शुद्ध बुद्धी झाली, विवेक प्राप्त झाला तरच परमार्थाचं साधन अंगी दृढ होतं. विना विवेकाचा परमार्थ अंगी दृढ होत नाही. हेच कारण आहे मायबापांनो की आपण ऐकतो भरपूर आहे ना. परमार्थिक साधना आपल्याला असं वाटतं आम्ही खूप काही करतो, आम्ही खूप काही करतो, पण नुसतं कीर्तन ऐकल्याने उद्धार होणार नाही किंवा नुसतं कीर्तन केल्याने उद्धार होणार नाही. तुम्ही म्हणाल संतांची प्रमाण बघा ताई, काय बोलताय तुम्ही, का ऐकल्याने उद्धार होणार नाही, केल्याने उद्धार होणार नाही. हो, कीर्तन जर तुकोबारायांचं ऐकत असाल तर उद्धार होईल. आणि कीर्तन करणारा जर तुकोबारायांच्या कीर्तनाचा आदर्श घेऊन चालणारा असेल, गाथ्यात सांगितलं तसं बोलणारा असेल तर करणाऱ्याचाही उद्धार आहे आणि ऐकणाऱ्याचाही उद्धार आहे. नाही तर दोघांची गत काय आहे हे तुम्हीच तुमचं ठरवा. आणि म्हणून लक्षात घ्या मायबापांनो की कीर्तन कशा करीत आहे, यासाठी की आमच्या बुद्धीला जो संसाराचा बुरसा चढलाय ना तो काढून टाकायचा आहे. आणि त्यासाठी सांगणाऱ्याची पण ही जबाबदारी आहे, कीर्तन करणाऱ्याची पण ही जबाबदारी आहे की त्याने सुद्धा तेवढं चिंतन केलं पाहिजे, तेवढी साधना केली पाहिजे. आमचं तर असं आहे मायबापांनो की विचारावं का हो तुम्ही सांगता नामाचा महिमा सांगता, किती नाव घेता, किती जप करता, ते म्हणतात आम्हाला कशाची गरज, आम्ही दिवसाला 3-3 कीर्तन करतो. चौकी लागेल, चौकी इथून गेल्यावर त्या चौकीत एक चौकीदार बसलेला असतो आणि तो विचारतो येथे येऊनी केले काय, नाही विठ्ठल आठवीला, आहारे मुळा भाग्यहीना गेलासी पतना मोह भ्रमे. तिथे जर आम्ही सांगितलं ना दिवसाला आम्ही 3 कीर्तन केले, तुमच्या पत्रिकांची फाईल दाखवून काही उपयोग होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कीर्तन केली आहेत मायबापांनो, पण बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, हे बोललो का आपण? नाही ना. समाज आडवा पडून हसावा हेच जर आपण बोललेलं असू ना मायबापांनो, तर त्याची नोंद ईश्वराच्या जवळ होणार नाही, हे लक्षात घ्या. कारण ती साधना नाहीये, तो परमार्थ नाहीये, ते कीर्तन भक्तीचं साधनही नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज पालकांनी यासाठी जागृत होणं फार गरजेचं आहे.
आमची मुलं कीर्तनकार झाली पाहिजे यासाठी संस्थेत टाकू नका. आमची मुलं चांगली मनुष्य घडली पाहिजे, सुसंस्कारित घडली पाहिजे, सुज्ञ समाज निर्माण झाला पाहिजे आणि आमच्या धर्म संस्कृतीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, अशी जागृत सद्विवेकी सद्भक्त आमची मुलं घडावी, यासाठी आपण संस्थांमध्ये मुलं टाकायची आहे. 5 वर्ष लागू द्या, 10 वर्ष लागू द्या, हरकत नाही. आणि संस्था चालकांना पण माझी विनंती आहे, मुलांना कधीच टिप्पण काढून द्यायचं नाही. सगळ्यात विचित्र गोष्ट आहे टिप्पण काढून देणे. हे पोपटासारखे नुसतं वाचतात आणि तेवढंच बोलतात. तुम्हाला फार चांगलं वाटतं, काय कीर्तन झालं, काय छान बोललात, अनुभव काय आहे आपल्याजवळ त्याचा? आश्चर्य हे वाटतं मायबापांनो, जरा माफ करा. काय आहे ना, आता संप्रदायामध्ये हे जे चाललेलं आहे, हे जर वेळीच बंद नाही झालं ना, तर पुढे फार पश्चाताप करावा लागेल. चांगली माणसं बोलणं बंद करतील ना, तेव्हा समाजाची हानी झाल्याशिवाय राहत नाही आणि तेव्हा रडून काही उपयोग नसतो, हे लक्षात ठेवा. म्हणून माझं सांगणं आहे, आपल्याला असं वाटतं, पालकांना असं वाटतं, आमच्या मुलांनी फार छान बोलला आणि मग आम्हाला आनंद होतो आणि मग आम्ही त्याच्या मागे पडतो की चला इथे कीर्तन, तिथे कीर्तन, तिथे कीर्तन. प्रामाणिकपणे सांगा, तुमचा मुलगा त्याच एकाच कीर्तनावरती सगळीकडे बोलतोय, बरोबर? स्तुती होतीये, त्याला असं वाटतं मला आता एवढं काही यायला लागलंय, मला अभ्यासाची काय गरज, मला साधनेची काय गरज. त्याची प्रगती खुंटली, त्याला जबाबदार तुम्ही आहात. कीर्तनाचं भांडवल होऊ देऊ नका मायबापांनो, माझी एवढीच विनंती आहे. या व्यतिरिक्त मला काही नाही सांगायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. लहान मुलगा दारूवाल्याचे ऍक्शन करून बोलतो, तंबाखू खाणाऱ्याचे ऍक्शन करून बोलतो, सून सासू जावई या विषयावरती बोलतो. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे, याला अजून जावई आला का? हा कोणाचा जावई झाला का? मग तुला अनुभव काय बाबा, की तू कोणाचा जावई अनुभवला नाही ना? पण ज्या गोष्टी, अरे संसारातलाच तुम्हाला अनुभव आलेला नाही, तर परमार्थाच्या अनुभवाची गोष्ट फार दूरची आहे. मी असं म्हणत नाही की लहान मुलाने कीर्तन करू नये, मी या विरोधातली अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. ज्ञानाला वयाची मर्यादा नसते. पूर्वजन्माचा साधक आहे, पूर्वजन्माचा जपी तपी आहे, पूर्वजन्माचा ज्ञानी आहे. यात्रा तिथे थांबली, या जन्मामध्ये पुन्हा त्याला तेवढ्याच अल्पावधीमध्ये ती साधना भेटल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे याला काहीच म्हणणं नाही आमचं. असू द्यात ना, दोन वर्षाचं बाळही जर बोलत असेल ना, आम्ही ऐकायला तयार आहोत. पण त्याचं बोलणं असलं पाहिजे, ते दुसऱ्या कोणाचं नसावं म्हणजे झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आज ह्या गोष्टीला आळा बसवा आणि शुद्ध परमार्थिक साधनेच्या पाठीमागे लागा. लक्षात ठेवा, कारण नुसतं कीर्तन करणं म्हणजे आपलं अंतिम ध्येय नाहीये, हे लक्षात असू द्या. जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे? मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो आहोत, ते आपल्या परम तत्वापर्यंत जाण्यासाठी. ज्या स्वरूपापासून आपण विन्मुख झालो, ज्याची विस्मृती झालीये, पुन्हा त्याच्या स्मृतीने त्या भगवत तत्वाच्या प्राप्तीसाठी आपण इथे आलेलो आहोत. ते आपल्या जीवनाचं गंतव्य आहे. आणि ते करत असताना किंवा ते सोडून, जरी परमार्थाचं दिसणारं साधन आहे, पण ते जर तुमच्या भजनात बाधक असेल तर तोही प्रपंचच, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून एक कारण होतं मायबापांनो, त्या काळात कीर्तनकार खूप कमी होते हो, है ना? तुकोबराय, नामदेव महाराज, कीर्तनकार खूप कमी होते. मग मला वाटतं त्यांना मागणी जास्तच असेल ना आताच्या पेक्षा. आता कीर्तनकार टाळकरी नाही सापडत हो, एवढे कीर्तनकार झालेत. 2 वर्ष टाळ नाही वाजवला का 3ऱ्या वर्षी पोरग कीर्तन करायला लागतं. आणि लगेच आपण त्याला महाराज महाराज म्हणतो. महाराज फार नारळाच्या झाडावर चढतात, तिथून जर पडला तर हाड कोणाचं मोडेल हे लक्षात घ्या. तुम्हालाही सांगणं आहे माझं, तुम्ही जी वादक मंडळी आहात, उभी आहात, सगळ्यांना सांगणं आहे, महाराज म्हणून घेण्याच्या भानगडीत कधी पळू नका पोरांना.
महाराज हा शब्द इतका सामान्य नाहीये जेवढा आपण सामान्य करून टाकलाय, है ना? लगेच आपण म्हणतो साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा. अरे तुझ्या घरात येणारा हा असा आहे की बाथरूमला गेला तर पाय धुवत नाही, काय तुझं घर पवित्र होईल? विठ्ठल विठ्ठल ज्याला अजून साध्या शरीर शुद्धीचा उपाय कळालेला नाही, शरीर शुद्धीचा मार्ग कळालेला नाही, त्याची मनशुद्धी व्हायची कधी, त्याची विचार शुद्धी व्हायची कधी, आणि त्यांनी जगाला त्याची आत्मानुभूती द्यायची कधी, ह्या सगळ्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत मायबापांनो. आणि म्हणून कुठेतरी सावध व्हा. सगळ्यांना माझं सांगणं आहे, सगळ्यांनी, श्रोते असतील, वक्ते असतील, आयोजक असतील, सर्वांनी सावध व्हा. आणि कुठेतरी आपल्या संप्रदायाची, या परमार्थ मार्गाची, या भागवत संप्रदायाची, या वैष्णव संप्रदायाची, या आत्मउद्धाराचा हा जो इतका विशाल मार्ग आपल्या संतांनी आपल्याला देऊन ठेवलेला आहे, या मार्गाची गरिमा राखणं हे आपलंच कर्तव्य आहे. उद्या चालून तुमच्यावरती जर परकीय सत्ता आक्रमण करतील तर त्यांच्यापेक्षा जबाबदार तुम्ही आहात, कारण तुम्ही तुमची धर्म, संस्कृती, मर्यादा आणि आध्यात्मिक साधनाचं विघटन करून टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कमजोर झाला आहात, म्हणून तुमच्यावरती आक्रमण करणं सोपी जात आहे. बलिष्ठ व्हा, स्वतःच्या धर्म संस्कृतीचं आचरण करा, आध्यात्मिक उपासना वाढवा, बल उपासना वाढवा. आज याची गरज आहे. आणि हे सोडून आपण काय करतोय? सरळ आहे. माझा साधा साधा प्रश्न इथे बसलेल्या सर्व युवा मंडळींना, तुमच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल येतात. समजा तुम्ही कीर्तनाला कुठे कार्यक्रमाला गेले, तुमचे व्हिडिओ वगैरे झाले, सगळं झालं. रात्री कीर्तन झाल्यावर किती वाजेपर्यंत मोबाईल बघता? आणि रात्री कीर्तनाला उशीर झाला म्हणून सकाळी आम्ही काकड्याला उठत नाही असे किती आहेत? कोणीच उठत नाही. बरोबर आहे की नाही? रात्री आम्हाला झोपायला उशीर झाला, मग सकाळी काकड्याला कसं उठल्या जाईल? पुन्हा आणखी सांगेल, तुम्ही किती पैसे देऊन कलाकार मंडळी बोलावता, किती पैसे द्या, पण त्याला सांगा काकड्यात सकाळी आंघोळ करून यावं लागेल. तुमचा कलाकार जर काकडा वाजवणारा असेल तर त्याला 50 दिले तर आम्हाला काहीच हरकत नाही, पण नाही येतो. आणि सामान्य आमची गावातली साधी सुधी माणसं असतात, म्हातारी माणसं असतात, की आता या वयात थंडीत उठल्या जात नाही, पण सप्ताह म्हटल्यावर काकड्याला सगळे तेच दिसतील तुम्हाला. महाराज, तुमची कला काही कामाची नाही जर तुम्ही सकाळचा काकडा म्हणू शकत नाही. अरे काकड्यासारखी अभंग नाहीयेत. काकडा जर ऐकला तर माणूस जागल्याशिवाय राहत नाही हो. नखशिखांत जर जागृत व्हायचं असेल ना अध्यात्मासाठी, तर सकाळी काकड्याचे अभंग ऐका. सकाळी काकड्यामध्ये जाऊन बसा. समाधी अनुभवायची असेल ना तर काकड्याचा आनंद घ्या. छान कला आहे आपल्यामध्ये. एवढा सुंदर आवाजाने जर आपण सकाळचा सुमधुर काकडा म्हटला तर निश्चितपणे आपल्या काकड्यात देव आल्याशिवाय राहणार नाही. घ्या ना अनुभव. हे का करत नाही आपण? आपल्या परमार्थिक साधनेची खरं तर ही परंपरा आहे, है ना? ही आचारसंहिता आहे. आपल्याला सकाळचा काकडा असेल, संध्याकाळची नित्य उपासना म्हणजे हरिपाठ असेल, रात्रीचं कीर्तन असेल, आणि तारीख असली म्हणजेच कीर्तन झालं पाहिजे का? हो नाही. तुकोबर आहे सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन केलं पाहिजे, पण नुसतंच माईकन ऐकणारे असले म्हणजेच कीर्तन नसतं माऊली. ज्या दिवशी तारीख नाही ना त्या दिवशी आपल्या देवाच्या समोर बसावं, भगवंताचं गुण गावं, असं करत असाल तर कीर्तनाला अर्थ आहे. या कीर्तनाची गोडी भगवंताला आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की त्या काळामध्ये कीर्तनकार खूप कमी होते, आणि तेव्हा काही प्रवासाची साधनं, एवढं काही चांगले रस्तेही नव्हते, आणि आपल्यासारख्या काही गाड्या घोड्याही नव्हत्या. पायी प्रवास करायला लागायचा, सोबतची स्वतःची शिदोरी राहायची, आणि तो प्रवास करून कीर्तनाला जायला लागायचा. त्याच्यामुळे एका दिवशी 3 कीर्तन करायचं तर तसाही काही प्रश्न येत नाही, है ना? पण तरीही त्या ठिकाणी असं असून सुद्धा आमचे तुकोबर आहे डोंगरावरती जाऊन बसतात, एकांतात साधना करतात. कोणत्या वाटेने गेले हेही कोणाला कळणार नाही. अशा एकांतात बसून हा महात्मा साधना करतात. विचारात घ्या, तुकोबरायांसारखे जे खरं तर अवतारी महापुरुष आहेत,
साधना करण्यासाठी आलेले नाही. कशासाठी आले? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या. पण आम्ही वैकुंठ, मग जो मुळातच वैकुंठाचा वासी आहे, ज्याचा मुक्काम पोस्टच वैकुंठ आहे, ज्याचा परमनंट ऍड्रेसच वैकुंठ आहे, मग त्याला खाली येणं हे पुन्हा वैकुंठाला जाण्यासाठी आहे का? नाही ना. याचा अर्थ साधना करण्याची त्यांना गरज नाही. परंतु जसं तुकोबरायच उदाहरण देतात की ज्याप्रमाणे शिक्षक हातामध्ये लेखणी घेऊन अक्षर गिरवायला शिकवतो, त्याप्रमाणे बुडते हे जन न देखवे डोळा. कळवणा येतो म्हणून या जनांना तारण्यासाठी संत इथे आले. पण नुसतं येऊन असं सिंहासनावर बसून सांगत नाही की अरे हे साधन करा म्हणजे तुमचं कल्याण होईल. नाही ना. करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, पण करुणी सायास शिकविती. आमचा सायास काय आहे माऊली? कुठे कीर्तन नसेल तरी तुकोबारायांचा एकही दिवस कीर्तनाशिवाय जात नाही. कारण तुकोबाराय स्वतःच सांगतात की कीर्तनाशिवाय आम्ही राहू शकत नाही. देवा, तुझ्या कीर्तनाशिवाय आम्ही राहू शकत नाही. सांडोनी कीर्तन न करी अनिक काज, नाचे न निर्लज्ज तुझ्या रंगी. कीर्तन सोडून आम्ही राहू शकत नाही. मंबाजी बुवांनी काटे आणून टाकले की कीर्तनाला कोणी आलं नाही पाहिजे. त्या काट्यांनी मारलं पण तरी तुकोबारायांनी आपलं कीर्तन सोडलं नाही. सोडलं का? नाही सोडली. मग अशी कीर्तनाची निष्ठा आहे. तेव्हा कीर्तन ही भक्ती होत असते, तेव्हा कीर्तन ही साधना होत असते. आणि त्या साधनेचं फल असं आहे की तुकोबराय कीर्तन साधनेचं फल सांगताना ते म्हणतात की याच्यावरून समाधीचं सुखही ओवाळून टाकावं. समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, किंवा ब्रह्मभूत काया होत असे कीर्तन. हा पंचभौतिक देह सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्ममय व्हावा हे सामर्थ्य कीर्तनामध्ये आहे. आम्ही साधन नाम घ्यायलाही लागत नाही हो. प्रश्न पडतो, जिथे काया ब्रह्ममय होते, जिथे समाधीचं सुख ओवाळून टाकावं असा आनंद मिळतो, त्या कीर्तनानंतर आम्हाला देवाचं नावही आमच्या तोंडात येत नाही. काय म्हणावं आता याला? मग एक तर संतांनी काहीतरी चुकीचं सांगितलं, नाही तर आपण काहीतरी चुकीचं करतो. बरोबर ना? चुकतंय आमचं कुठेतरी, आमचं साधना चुकली है ना. आणि म्हणून कीर्तन भगवंताला अतिशय प्रिय आहे. आणि इतकं प्रिय आहे की जो कीर्तन करतो, जो भगवंताची कथा करतो, देव त्याच्या मागे मागे पडतो. देव त्याच्या मागे मागे पडतो की कधी हा माझे गुण मला ऐकवेल. साधं सरळ सोपं आहे. कोणता असा प्राणी आहे की ज्याला आपली स्तुती आवडत नाही? एकही गुण नसू द्या तरी स्तुती केली पाहिजे म्हणतात. बरोबर आहे ना? पोरग त्या ठिकाणी डोंबळ का असे ना, पण म्हणावं लागतं बाई कृष्णासारखं आहे ना. आता तो कृष्ण कुठे आणि हे कुठं? पण त्या कृष्णाला या पंक्तीत बसवला आम्ही फक्त याच्या स्तुतीसाठी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये काही गुण नाही त्यालाही स्तुती प्रिय आहे. अरे ज्याच्यामध्ये एकही कमी नाही त्याची स्तुती तर केलीच पाहिजे ना. आणि ती भगवंताला अतिशय प्रिय आहे म्हणून सगळ्यांनी त्याची स्तुती गायली. त्याची स्तुती गाणे, त्याचे गुणगान गाणे हीच तर हरिकथा आहे ना. आणि हरिकथा कशी आहे? दीन आणि दुर्बळांसी.
सुख राशी हरिकथा, सुखाची राशी आहे अशी उद्धाराची साधना देणारी, जीवाचं आत्मकल्याण करणारी, जीवाला सहज श्रवणाने मोक्ष प्रदान करणारी जर भगवंताची हरिकथा असेल, जर भगवंताचं कीर्तन असेल, भगवंताचं गुणगान असेल, तर ते प्रत्येकाने केलं पाहिजे. ते भगवंताला अतिशय प्रिय आहे आणि भगवंतच स्तुती करण्या योग्य आहे. भगवंत आणि संत हे दोन सोडले तर माणसाने कोणाची स्तुती करू नाही, कारण प्रत्येकात काही ना काही दोष आहे. फक्त हे दोनच असे की यांच्यात कोणताच दोष नाही, आणि हे दोन वाटत असले तरी हे दोन नाहीत, म्हणून यांची स्तुती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून कीर्तन साधना भगवंताला अतिशय आवडते, आणि यासाठी देवही शोधत असतो की कोण माझं कीर्तन करेल. पण ही भक्ती देव कोणाला प्रदान करतो? लक्षात ठेवा, परमार्थ हा कृपासाध्य मार्ग आहे, त्यामुळे त्याच्या कृपेशिवाय इथे काही घडत नाही. सांगा ना मला, तुम्ही इथे ऐकायला आले, पण काही असे आहेत की नाही येऊ शकत, काही असे आहेत की कानावरती उशा घेऊन झोपलात है ना, काही असे आहे की सप्ताच बंद पडला पाहिजे. बरोबर आहे ना? मग तुमच्यावर देवाची कृपा आहे म्हणून आले की नाही तुम्ही? त्यांच्यावर देवाची कृपा नाही का? त्यांच्यावर देवाची कृपा आहे, कारण दिली इंद्रिये, हात पाय, हे सगळं दिलंय, देवाची कृपा आहे. पण त्याची वृत्ती भोगांची असल्या कारणाने देव म्हणतो तू भोगच भोग, चूक झाली, तुला माणसाचा जन्म दिला, पुन्हा जा तू खालच्या योनीमध्ये. बरोबर? ज्याला सद्विवेकाने भगवत कृपेचा अनुभव करता आला की अरे देवाने मला इतके सुंदर कान दिलेले आहेत, इतके सुंदर डोळे दिलेले आहेत, मुख दिलेले आहेत, याचा उपयोग मी परमार्थ साधनेसाठी केला पाहिजे, तो परमार्थाच्या साधनेमध्ये येऊन बसल्याशिवाय राहत नाही. ही भगवंताची आपल्यावरती कृपा झाली आहे, यासाठी भगवंत कृपा करतो आणि निवळत असतो. म्हणून माय बापांनो, जेव्हा भगवंताला त्याचे गुण ज्याच्या मुखातून ऐकायचे, भगवंत त्याच्यावरती कृपा करतो आणि स्वतः आदेश करतो की बाळा उठ आणि ऐकाव मला, तू बोलायचं आणि मी ऐकायचं. आणि या कोटीतले कीर्तनकार आहेत कोण? संत नामदेव महाराज, संत तुकोबाराया. तुकोबाराया स्वतःहून बोलत नाहीये, तुकोबाराय यमक जुडवून अभंग लिहत नाहीये, तुकोबारायांना आदेश होतोय. स्वप्नामध्ये स्वतः परमात्मा आणि नामदेव महाराजांच्या सवयीत येतात आणि त्या ठिकाणी सांगतात की आता तुकोबाराया हे कार्य तुम्ही पूर्ण करायचं आहे, तुम्ही अभंग रचना करायचे. आणि त्यावेळेला तुकोबराय बोलतात, म्हणून तुकोबराय स्वतः सांगतात की मी बोलत नाही, मी माझ्या बळाने बोलत नाही, बोलवणारा धनी कोणी वेगळा आहे. आपुलिया बडे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, है ना. बोलणारा कोण आहे? तो आहे, किंवा बोलणारा धनी निराळाची, तो वेगळा आहे, तो बोलणारा तो आहे, मी बोलत नाही. आणि म्हणून तुकोबाराय ज्यावेळी बोलतात ना, त्यावेळेला तुकोबाराय कोणती आचपेच ठेवत नाही. सरळ म्हणतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण. नाम घेत नाही का तुकोबाराय? म्हणतात नाम न घे ज्याची वाचा तो दू बापाचा. गाथा वाचा. कीर्तनकारांनी जरी प्रामाणिकपणे गाथा वाचला ना, आणि हे तुकोबारायांनी माझ्यासाठी सांगितलंय एवढं समजून जर त्याप्रमाणे वागला ना, मी सांगते तुम्हाला 100तले 95 कीर्तन सोडून जातील. आणि त्या 5तले प्रयत्न करतील की नाही मी असा चालेल आणि बोलेल. त्यातला एखादा कोणीतरी त्याच्यावरती उतरू शकतो, ज्याच्यावर तुकोबारायांची तेवढी कृपा झाली असावी. त्यामुळे मायबापांनो इतकं तर शक्य नाही, पण किमान त्याच्या आसपास तर राहा. तेही जमत नसेल तर कोणी सांगितलंय तुम्हाला कीर्तन केलं म्हणजेच देव भेटतो? घ्या बरं सगळ्यांना समोर आणि सांगा तुम्ही एवढी कीर्तन केली, भेटला का देव? दिसला का देव? आला का अनुभवाला? नाही येतो. काय बोलावं माऊली आता. खर तर ही आपल्याच वाणीचा अपमान करणे आहे, या विषयावरती बोलणं म्हणजे. पण आता माझी सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे की माय बापांनो, कोण काय बोलत असेल यापेक्षा महत्वाचं आहे स्वतःच्या घरी गाथे आणा, स्वतःच्या घरी ज्ञानेश्वरी आणा, स्वतः ज्ञानेश्वरी गाथ्याची पारायण करा. त्या तुकोबाराय काय सांगतात हे स्वतः समजून घेण्याचा
प्रयत्न करा. जी खरंच अनुभवी महात्मे आहेत, साधक आहेत, अशा वक्त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन बसा, त्यांची वाणी श्रवण करा आणि आपल्या उद्धाराची साधना आता स्वतः करायच्या मागे लागा. रेडीमेड ताट खाणं बंद करा. कारण थाली सिस्टमवर ठरलेलं असलं ना की माल क्वालिटीचा येईलच हे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या ठिकाणी साधना आपल्याला करायचे, उद्धार आमचा झाला पाहिजे, यासाठी जबाबदारी कोणाची आहे? आमची आहे. मग तुकोबाराय काय सांगतायत साधकाला ते लक्षात घ्या आणि घरी कीर्तन करा. एक दिवस तुम्ही हा साधन मार्ग आचरण करत असताना जेव्हा तुमच्यामध्ये ते अनुभव येतील, जेव्हा भगवंताला असं वाटेल की याची वाणी माझं गुणगान करण्यासाठी योग्य झालीये, तेव्हा भगवंताची कृपा होईल आणि त्याच्या कृपेने तुम्ही या साधनेसाठी निवडल्या जाल. त्यावेळी व्यासपीठावरती उभे राहा. तुम्हाला कीर्तन पाठ करावं लागणार नाही आणि कीर्तन झाल्यावर कीर्तन कसं झालं हे विचारावं लागणार नाही. जे लोक म्हणतात ना आजचं कीर्तन कसं झालं, आणि काही बहादर असे असतात कीर्तन पडलं म्हणतात. कीर्तन पडलं, कोणी पाडलं? काय बोलणार, काय करणार? कीर्तन पडण्याचा विषय नाही, कीर्तन पाडण्याचा विषय नाही. ज्याची जेवढी मती आहे तो त्यानुसार बोलणार आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे भगवंताचा आदेश असावा, श्री गुरूंचा आदेश असावा. त्याशिवाय या व्यासगादीवरती कधी उभं राहू नये. मायबापांनो लक्षात ठेवा, ही फार मोठी जबाबदारी आहे. इथे जर आपण चुकलो ना तर बाकीच्यांना तरी शिक्षा कमी होईल हो. इथे उभं राहणाऱ्यांना शिक्षा काय मिळेल याची आपण विचार नाही करू शकत नाही. म्हणून भगवंताने निवड करावी आणि यासाठी तुकोबाराय सांगतात की देवाला कीर्तनाची आवडी आहे, आम्हालाही कीर्तनाची आवडी आहे, पण या ही आवडी जरी असेल ना तरी त्या योग्य बना, मग परमात्मा त्याची निवड करेल. अभंगाचं पहिलं चरण. कीर्तनाची गोडी, 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 कीर्तनाची गोडी. देवाने वाडी आपण, देवाने वाडी आपण, कोणी वारणे अधिकारी, कोणी वारणे अधिकारी. देवाने वाडी आपण, देवाने वाडी आपण, कोणी वारणे अधिकारी, कोणी वारणे अधिकारी. कीर्तनाची गोडी, देव आपण निवडी. ज्याला देवानी निवडलेलं आहे ना त्यांची कीर्तन बघा कशी आहे. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसतात. परत चक्र चालून आलेलं आहे, पण त्या कीर्तनाचा रस असा आहे, त्या कीर्तनाचं सामर्थ्य असं आहे की भगवंताकडे अंतःकरणातून स्मरण करावं. माझ्या राजाला संकट आलेलं आहे, माझ्या राजावर संकट आलेलं आहे. कीर्तनात बसलेला प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी शिवराय दिसावेत,
परत चक्र त्या ठिकाणी मागच्या मागे उलटून जावं, हे सामर्थ्य तुकोबरायांच्या कीर्तनाचं आहे. तुकोबरायांचा नुसतं अभंग जरी आपण ऐकला तरीही माणसाला संसाराचा विसर पडतो आणि त्या अनुभवतीत माणूस जातो. हे सामर्थ्य त्यांच्या अभंगाचं आहे, त्यांच्या शब्दाचं आहे. नसेल काही येत, नसेल विद्वत्ता, काहीच हरकत नाही. लहान देव काय ऐकतो लक्षात घ्या. लहान मूल आहे, त्याला तुम्ही राम म्हणायला सांगा, त्याला राम म्हणता येतं का? ते म्हणतं लाम. तुम्ही म्हणता लांब नाही राम, तरी ते म्हणतं लाम. पण त्या लांब ऐकण्यात तुम्हाला आनंद येतो की नाही? का? कारण तो जसा आहे तसाच समोर बोलतो आहे, त्याला काही घेणं देणं नाही समोरच्याला काय वाटतं आणि काय नाही. जसं अंतःकरणात आहे तसं त्या ठिकाणी ओठांवरती येत आहे. मग कमीत कमी तसं तरी असलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवी. अरे देवाचा होऊन तर देवाचं कीर्तन करा. मग साधका असे ना हरकत नाही, साध्या सोप्या सरळ मी म्हणते तुमची जी भाषा असेल, बोली भाषा असेल, त्या बोली भाषेत तुम्ही का बोलत ना, काहीच हरकत नाही. नसेल तुम्हाला संस्कृतेत, नसेल तुम्हाला काही पाठांतर, नसेल तुम्ही काही कुठले ग्रंथ वाचले, पण देव माझा आहे आणि मी देवाचा आहे हे म्हणायला कोणता ग्रंथ लागतो? नाही लागत ना. यासाठी भगवंताशी आपुलकी लागते, भगवंताशी प्रेम लागतं आणि भगवंताशीच संबंध असावा लागतो. तेव्हा भगवंताची चर्चा केल्या जाते, तेव्हा भगवंताविषयी बोलल्या जातं. आज प्रामाणिकपणे विचार करा, आज आपल्यासारखी आपण सगळी मंडळी जर भेटलो तर भेटल्यावरती आपल्यामध्ये कधी साधनेची चर्चा होते की तुम्ही कुठला ग्रंथ अभ्यासताय, आम्ही कुठला ग्रंथ अभ्यासतोय, किंवा आता अशा प्रकारे आमची साधना चालली आहे, याच्यात उन्नतीसाठी काय करावं, चित्ताची एकाग्रता वाढली पाहिजे, काय करावं, भजन आणखी कसं पुष्ट होईल, कधी चर्चा दिसते? हेच चाललंय. अमक्या ठिकाणी एवढा सप्ताह, टमक्या ठिकाणी तेवढा सप्ताह, त्याला एवढी पब्लिक, याला एवढी पब्लिक. फोटो काढायचे आणि मोबाईलवरती स्टेटस ठेवायचं, दुसरा काही धंदाच नाही हो. किमान हे तर सोडा. अशी कठीण परिस्थिती आलेली आहे, चालू कीर्तनातही मोबाईल बघतात लोक. बोलतायत म्हणतात महाराज बोलू द्या त्यांना, त्यांचं कामच आहे बोलायचं. म्हणजे तू मेसेज पाहिला नाही तर तुझं काय तासपाणी वाया जाणार आहे? पण नाही जमत. इतके या विषयामध्ये आम्ही गुंतून गेलो आहोत, इतकं या विषयामध्ये गुंतून गेलेलो आहोत आम्ही. भान तरी कसं राहावं? जो देवाचं होऊन देवासाठी बोलतो ना, देवाच्या प्रसन्नतेसाठी बोलतो ना, त्याची वाणी अंतःकरणाला भिडल्याशिवाय राहत नाही. मग सांगू का माऊली, त्याला ना समाज रडला पाहिजे म्हणून त्याला कोणता शिवरंजनी राग वाजवून काही म्हणण्याची गरज नाही पडत. आई कशी बाप कसा, बापाचं फाटलेलं बनियन सांगू दे आणि आईची घिसलेली चप्पल सांगू, काही गरज नाहीये. विश्वाच्या मातापित्याशी जोडा, तुम्हाला कळेल माझ्या मातापितात तोच बसलाय, आपोआप त्यांची सेवा व्हायला लागेल. नुसतं भावनिक आभास निर्माण करणं चाललंय, वास्तविकता काय आहे? काही नाही ना माऊली. या समजण्यासारख्या गोष्टी आहेत आणि मला तरी वाटतं की आता याच्यावरती चिंतन होत नाही, कारण आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं राहिलं नाही. अरे तुकोबराय, नाथ महाराज यांची प्रमाण तुम्ही बघा. ते म्हणतात ज्याचं लेकरूच देवाचं नाव घेत नाही, नाथ महाराज म्हणतात काय माया गेली होती भूतापाशी, हरी न ये मुखासी अरे मूढा. माय बाप सरपीन की बोका का म्हटलेलं आहे? भजन जर करत नाही, अशा अवलादी जन्माला घातले तर आमचे संस्कार चुकले ना. जन्माला घातल्यावर परिणाम नाही होणार माय बापांनो, जन्माला घालते वेळी विचार सद्विचार असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं. घातल्यापणाने गंगा वाहत
नसते. हसवण्यासाठी पाणसट विनोद करायचे आणि रडवण्यासाठी यातले काहीतरी पैत्रे वापरायचे, यात काही अर्थ नाहीये. कीर्तनाची परंपरा सांगितली. ज्ञान भक्ती वैराग्याच्या युक्ती विवराव्या, ही आहे संतांच्या घरची कीर्तनाची परंपरा. अरे जो आत्महितासाठी जागला, तो भगवत स्मरणाला लागला. जो भगवत स्मरणाला लागला त्याच्यामध्ये इतकी सात्विकता दृढ होते की तो भगवत दर्शनाच्या आतुरतेने सगळ्यांमध्ये भगवत भाव बघायला लागतो. मग त्याला त्याच्या मात्या पित्याची विशिष्ट सेवा कर हे सांगण्याची गरज पडत नाही, कारण तो म्हणतो यानी माझा देव प्रसन्न होईल. तो माता पित्याची सेवा करतो, सेवा करेल पण आसक्त होणार नाही. तो गृहस्थाश्रमाचं कर्म चांगलं करेल पण आसक्त होणार नाही. आणि त्याच्यामुळे मग जगाचं हित होईल आणि त्याचं हित झाल्याशिवाय राहत नाही. याला उदाहरणच आमचे तुकोबर आहे. एकटे भजन नाही करत. भजनाचा प्रभाव असा आहे की अख्खं कुटुंब भजन करताय, अख्खं कुटुंब भजन करताय. हे झालं पाहिजे ना. इथे तर आमचे कलाकार एकीकडे पैसे जास्त भेटले तर कथा सोडून जायला कमी करत नाही, पण तुकोबारायांचा एकही टाळकरी कमी होत नाही. हे सगळ्याच विचार करण्यासारख्या गोष्टी आहे. माफ करा, यदा कदाचित जे माझं कीर्तन म्हणजे पश्चातापाचा शिक्का लागण्याची दाट शक्यता आहे. असू द्या, हरकत नाही. पण मला हेच बोलता येतं आणि हे बोलायचं नाही म्हणून मी कीर्तन बंद केली आहे. दुसरं काहीच कारण नाहीये. कारण आता हे जर होत असेल तर हे डोळ्याला बघवत नाही. आणि तुम्ही कितीही काही बोलले आणि बाकीचे 7 जर येऊन ह्या ह्या करून चालले जात असतील तर याचा काही उपयोग नाही. मग याच्यासाठी 8-7 तास आपले वाया घालवल्यापेक्षा त्यातलं 2 तास भजन केलं तरी भगवंताची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 म्हणून त्या ठिकाणी भजन करायचंय. भगवंताला जे आवडतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी भगवंताचं गुणगान करायचं आहे. आणि म्हणून संतांची परंपरा आपण लक्षात घ्या. ज्या वेळेला शास्त्रांचं आपण अध्ययन करतो, ज्या वेळेला आपण सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचा सत्संग श्रवण करतो, संत जनांची अनुभवी वाणी श्रवण करतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपली साधना करतो, ती साधना करता 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 आपणही त्या अनुभवांना प्राप्त होतो. आणि त्या अनुभवांना प्राप्त झालेला व्यक्ती बोलल्याशिवाय राहू शकेल का हो? फळ पिकलंय तर सांगायची गरजच नाही ना. पोपट येईल आणि त्याला चोच लावेल. त्याचप्रमाणे संतांनी यावं आणि ते फळ चाखून जावं. त्या ठिकाणी समजून चालायचंय आता हे फळ समाजाच्या खाण्याच्या उपयोगाचं आहे. त्या वेळेला कथा करावी, त्या वेळेला कीर्तन करावं. कारण आपल्याला म्हटलं जातं तुम्ही व्यास गादीवरती उभे आहात, तुम्ही शुकदेवांच्या पीठावरती बसलेले आहात. याचा अर्थ असा आहे की शुकदेव तर आम्ही होऊ शकत नाही, व्यासांसारखी विशाल बुद्धी तर आमची होऊ शकत नाही, पण किमान त्याची गरिमा राखणं आपलं कर्तव्य आहे का नाही? निश्चित आहे ना. आणि तेवढं करा. ज्या वेळेला अशा प्रकारे अंतःकरणामध्ये भगवंताची अनुभव येतात आणि भगवंताशी चर्चा व्हायला लागते. तुम्ही बघा ना, संतांचे कितीतरी अभंग असे आहेत की स्वतः संत भगवंताशी चर्चा करतायत, भगवंताशी संवाद करतायत. संतांचे तुम्ही अभंग बघा, नामदेव महाराजांचा अभंग बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख. का रूप ध्यानासी नये तुझे, हरिदास कर्जती हरी नामाच्या कीर्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. देवा, इतकं सुंदर तुझं सुमधुर नाम का माझ्या मुखात येत नाही? इतकं सुंदर तुझं स्वरूप का मला तुझं ध्यान घडत नाही? इतकं तुझं सुंदर हरिकीर्तन, त्या कीर्तनामध्ये मला निद्रा तरी का येते? हरिदास या ठिकाणी भगवंताच्या नामाची, तुझ्या नामाची कीर्ती त्या ठिकाणी गर्जन करीत आहेत. देवा, माझ्या मनात ते काय येत नाही रे? साधकाची भूमिका आहे. कधी वाटतं माऊली आपल्याला? हा प्रश्न कधी पडतो आपल्याला? तारखा किती भरल्या आहेत
आणि आपण लोकांच्या स्मरणात किती आहोत यापेक्षा आपल्या स्मरणात देव किती आहे ना हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली साधन आहे. देवाच्या स्मरणामध्ये आम्ही आलो पाहिजे. आमच्या स्मरणात देव राहिला पाहिजे. सदा सर्व काळ भगवंताची दृष्टी आमच्यावरती असली पाहिजे. सगळे संतांचे अभंग तुम्ही बघा, राम राम म्हणता जाओ माझा प्राण. अरे पण त्याच्यासाठी राम राम तर म्हणावं लागेल ना. म्हणतो का आम्ही? नाही म्हणत. म्हणून सावध व्हा, कारण याशिवाय आता पर्याय नाही. आणि जीवनाचं एकमेव हेच साधन आहे. म्हणून नाथ महाराजांचं एकच वाक्य चांगलं पाठ करून ठेवा, सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू नका. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवळी अनंत न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. भगवंताचं बसल्या जागी भजन करा. अखंड आपल्या वाणीला त्याच्या नामाची सवय लावा. एक दिवस परमात्मा प्रसन्न होईल. तुम्ही त्याचं नाम गायन करत असाल ना तर ते ऐकण्यासाठी एक दिवस देव येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. सुरदासजींची भजन आजही गायल्या जातात. कारण काय आहे? कारण सुरदासजी अगोदर लोकांसाठी गात होते ना, अर्थात त्यांना काही दिव्य शक्ती अशा होत्या, दृष्टी नव्हती, आणि त्यामुळे असं होतं की मग कळायचं त्यांना. दृष्टी नसतानाही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कळायच्या. लोकांची गर्दी व्हायला लागली. आपल्याला तर पहिले चमत्कार पाहिजे असतो है ना. आमच्यासारखे गेले म्हणतात हात पाहता का, म्हटलं आम्हाला हात पाहता आले असेल तुमच्या समोरच आलो नसतो ना. समजलं असतं समोरचा हात पाहायला लावेल, आम्ही पहिलेच कसं असतो तिथून. हात पाहता येतं का, काही कशावर उपाय सांगता येतात का. एक तर आता ते एक फॅड निघालेलं आहे, फलाना करा म्हणजे देव प्रसन्न होईल, अमक करा म्हणजे पैसे येतील, म्हणजे झाडच लावलेलं आहे, हलवलं का खाली. रिकामा आहे का देवा? आपले काही कर्मच नाहीये का पूर्वजन्मातले, या जन्मातली कर्माचा काही हिशोबच नाहीये का, की नुसतं एवढं केलं म्हणजे देव प्रसन्न होईल? बरं करतात ना, करता काही हरकत नाही, करायला पाहिजे, करण्याबद्दल काही वाद नाही. मग आम्हाला सांगितलं देवाच्या अंगावर पाणी टाका. मंदिरात जाताना एक तर आता थंडी आहे, थंड्या पाण्याने पाय धुवायची हिंमत कोणाची होत नाही. थंडी वाजू नये म्हणून पायात सॉक्स असतात, त्याच्यावर आणखी थंडी वाजू नये म्हणून आम्ही जोडे घालून जातो. मंदिरात जाताना आम्ही हातामध्ये पाण्याचा गडवा असतो, तो असा खाली ठेवतो, पायातले सॉक्स घालतो, जोडे घालतो, त्याच हाताने लोटा उचलतो, देवाच्या मंदिरात जातो, तिथेच आम्ही त्याच हाताने जोडे काढतो, तसेच देवाच्या जवळ जातो आणि अंगावर पाणी टाकतो. एक लोटा जल, समस्याओं का हल नहीं, सभी समस्या घर भाग के आएंगी आपके. जर अशा पद्धतीने करत असाल ते करणं चांगलंय. मंदिरात जा, देवाच्या अंगावरती पाणी टाका, हरकत नाही, पण काही तर शुद्धी असेल की नाही. त्याच्या अंगावर थंडगार टाकलं चालतं, पण आम्हाला थंडी नाही वाजली पाहिजे. अशा स्वार्थी लोकांनी अख्खी गंगाई आणून वाहिली ना तरी देव प्रसन्न होणार नाही. कारण परमात्म्याला शुद्ध भाव पाहिजे असतो. आमच्या भक्तीमध्ये भाव नाही, आमच्या बोलण्यामध्ये भाव नाही. आणि म्हणून काय आहे मायबापांनो, आम्हाला ना एक विद्वत्तेचं पांघरून पांघरावं लागतं है ना, एक भाषेच्या शुद्धतेचं पांघरावं लागतं. आम्हाला एक कोटिंग करावं लागतं. आणि त्या फ्रेम मध्ये बसून आम्ही लोकांच्या समोर बोलतो. ते बोलणं समाजाला प्रभावित करत असेल, देवाला प्रभावित करू शकत नाही. तो आपल्या सगळ्यांचा बाप आहे, हे लक्षात असू द्या. त्याला प्रभावित काय करतं? जो देवाचा होऊन देवाचं भजन करतो ना, परमात्मा त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. कोणाच्या कीर्तनामध्ये भगवंत प्रसन्न आहे बघा. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. आणि एवढा परमात्मा त्या कीर्तनामध्ये गडून गेलेत की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे, असं सावध करावं लागलं तेव्हा देवाला भान आलं. इथं आमचं तरी भान जातं का? नाही जात ना महाराज. 4 हार गळ्यात शिल्लक येऊन पडू द्या, असे असतो आम्ही कॅमेऱ्याकडे.
आणि तो फोटो आमच्या स्टेटसला असतो. अरे अजूनही आपली देहबुद्धी जात नाही, किमान इथे विसरण्याचा तर प्रयत्न करा, साधना तर करण्याचा प्रयत्न करा. नाही होत. कीर्तन काय असतं जर बघायचं असेल तर गोरोबा काकांनी भगवंताची शपथ मोडल्या गेली आणि जी वास्तविक त्यांनी मोडली नाही, पण तरी आपले दोन्ही हात तुडवून घेतले. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांच्या सोबत गोरोबा काकांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी मळके बनवू लागतो. आणि पंढरपूरला जेव्हा गोरोबा काका येतात आणि कीर्तनामध्ये इतके तल्लीन होतात की विसरून जातात आपल्याला हात नाही, आणि त्या दुंड्या हाताने जसं असं करायला लागतात तेव्हा भगवंताची कृपा होते आणि हात येतात. ही कीर्तनाची शक्ती आहे. हे संतांचं कीर्तन आहे, ज्या कीर्तनात प्रत्यक्ष देव यावा, प्रत्यक्ष देव नाचावा, प्रत्यक्ष देव बोलावा. ही संतांची वाणी आहे. अशी वाणी ज्याची असेल मग देवही काय हो, देव वैकुंठामध्ये राहील. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. पण कशासाठी राहिला? यांच्या घरी राहिलं की यांच्या सहवासामध्ये आपल्याला कथा ऐकायला भेटते. आजही हनुमानजी रामकथेमध्ये येऊन विराजमान होतात. मला सांगा, त्या कथेमध्ये आपण पात्रता बनवतो पण हनुमानजींचं आसन टाकतो का हो? नाही ना, नाही टाकत. पात्र बनवतो आम्ही, हनुमान मारून एखादे हनुमानजी बनवतो है ना, सीता माता बनवतो, राम प्रभू बनवतो. ते पात्रही कधी कधी शोभत नाहीत. ठीक आहे, करता सगळं सगळं अवडंबर करतायत, पण ती कथा ऐकायला हनुमानजी येऊन बसलेले आहेत म्हणून ही कथा हनुमानजी ऐकतायत. यासाठी आपण रामकथा कशी गायली पाहिजे हे जर समजलं ना मायबापांनो, अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. टाकतो आपण आसन कथेमध्ये? नाही टाकत. देव कुठे असतात कथेत आपल्या? लक्षात घ्या ना. उंच आसनावर आम्ही बसलोय आणि देवाचे फोटो कुठेतरी असतात, त्याला अर्थ नाही मायबापांनो. ग्रंथाची मर्यादा कळली पाहिजे, व्यास गादीची मर्यादा कळली पाहिजे, कीर्तन परंपरेची मर्यादा कळली पाहिजे. या संतांनी जे सांगितलं ना, यांच्या कीर्तनामुळे लोकांमध्ये परिवर्तन झालंय. आजही गाथा वाचल्या जातो, आजही गाथा पूजल्या जातो. आजही ज्ञानोबा तुकोबादी सर्व संतांच्या पुण्यतिथी उत्सव साजरे केल्या जातात. आजही त्यांचा जयघोष केला जातो. का? भगवंताचे होऊन भगवत साधना केली आहे. त्यांच्यासाठी स्वतः परमात्मा उपस्थित होतो. आम्हाला अजून देवाचं नावही आमच्या तोंडात येत नाही. हे शोकांतिक आहे. साधनेचा अनुभव कशाने घ्यावा? कसं समजावं की आपण कीर्तन करतोय तर आपली कीर्तन साधना व्यवस्थित आहे? याच्यावरून समजावं मायबापांनो की त्या कीर्तनानंतर जर मला माझीच टुचकणी बसत असेल की बाई 2 तास काय बोलली, भजन कर, मी आळस केला तरी मला आठवत असेल की कीर्तनात काय बोललोय, आपण एक केलं पाहिजे. ज्यावेळी माझ्या आतला विवेक असा मला टोचणी देत राहील ना, समजून चालायचं आपली साधना चालली आहे. आणि ही टोचणी जर बसत नसेल तर ती साधना नाहीये, ती फक्त कला आहे. आणि म्हणून कलेच्या भानगडीत पडू नका. भगवंताची साधना करत राहा, ग्रंथांचं अध्ययन करत राहा, अभ्यास करत राहा, उत्तम प्रकारचं श्रवण करत राहा. आणि हे करता 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 देवाला आवड आहे ना, आपल्याला कीर्तनाची गोडी आहे ना, रोज देवाला ऐकवा. देवा, आज मी हे वाचलं, आज मी हे ऐकलं, आज मी हे अभ्यासलं, मी तुला म्हणून दाखवतो, मी तुला गाऊन दाखवतो, मी तुला वाजवून दाखवतो. पखावाजाची साधना करा. देवाच्या समोर बसा आणि देवाला म्हणा, देवा आज मी हा बोल शिकलोय. 1 तासभर एकच बोल वाजवा, तुम्हाला काय अनुभूती येते बघा. गाणं शिकलात ना, एक अभंग देवाला गाऊन दाखवा, बघा तुम्हाला काय अनुभूती येते. अरे शिकून जे येत नाही ना तेवढं भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असते, हे लक्षात ठेवा. हा तुमच्या समोर जो हा पुतळा उभा आहे ना, हा पुतळा शिकल्याने नाही आला बेटा इथे, हा केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेने इथे आलेला आहे. माझं तर असं झालंय की पाण्यात पडल्यावरती पोहणं शिकलो, पहिलेच दिलं ढकलून ना. काही कुठली इच्छा म्हणून मी हे करत नाहीये की मला कीर्तनकार व्हायचं. मला अजूनही कीर्तन जमत नाही, मला गाता येत नाही. तुमच्या कीर्तन पद्धतीत माझं कीर्तन खरंच बसत नाही. नाही गाता येत मला, नाही चाली म्हणता येत, नाही करता येत.
पण एवढं आहे की जी आहे ती सद्गुरूंची वाणी आहे. कृपा त्यांची सांगणं त्यांना आहे. जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही बोलाल. ज्या दिवशी तुमची इच्छा नाही त्या दिवशी आपलं घर भलं आणि आपण भले. मायबापांनो, रोज झोपताना प्रश्न विचारा की आज मी माझ्यासाठी काय केलंय. मी जन्माला ज्यासाठी आलो, मला देवाने हा देह ज्यासाठी दिला, ते कर्तव्य आज मी निभावलं आहे का, ती ड्युटी मी आज पार पाडली आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि कीर्तनकार मंडळी जर म्हणत असतील की कीर्तनांमुळे आम्हाला साधनेला वेळ भेटत नाही, तर लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण वरती जाऊ ना त्या दिवशी कोणाचाच सप्ताह थांबणार नाहीये, हे लक्षात असू द्या. कोणाचाच सप्ताह थांबणार नाहीये. कीर्तन होत जातील, सप्ते होत जातील, पण पतन आपलं होणार आहे. म्हणून कितीही वर्षभर कीर्तन करा, 360 दिवसापैकी 350 दिवस कीर्तन करा, पण 10 दिवस तर स्वतःसाठी काढा. की या 10 दिवसात मी माझ्या 360 दिवसाची 350 दिवसाची बॅटरी चार्ज करून घेणार आहे. माझ्या खात्यात काय, सगळ्यांच्या खात्यात तर पडतंय, माझ्या खात्यात काय. आपले खाते तर कधी चेक करून बघा. माऊली किती कमवलं, किती लोक जुडले, किती फॉलोअर्स झाले, किती लाईक मिळाल्या, किती कमेंट्स मिळाल्या, याच्यावरती परमार्थ नसतो, हे लक्षात असू द्या. परमार्थ आहे भगवत प्रसन्नतेवरती, संत प्रसन्नतेवरती. स्वतःला तपासून पाहायचंय तर संतांच्या आश्रित होऊन राहा, संतांच्या चरणाशी जाऊन बसा. संतांनी पास केलं तर समजायचंय की काहीतरी आपण पाण्यात आहोत, नाही तर माणसाने विनम्रतेने संतांच्या आज्ञेचं पालन करत चालायचं आहे. तर सांगते ना, बाकी काहीच नाही, फक्त तुकोबऱ्यांचा गाथा वाचा एकदा. त्याचं अंजन जरी आपल्या डोळ्यात गेलं ना तरी आपल्याला बाकी काही करण्याची गरज पडणार नाही. सावधच होणार आहोत, कारण स्वतः तुकोबराय सांगतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सर्व साधनेवरतीच भर दिला गेलाय. तुकोबराय जो भर देत आहेत तो साधनेवरती देत आहेत, संत जो भर देत आहेत तो साधनेवरती भर देत आहेत. काय सांगितलं, तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवय. ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर तेथ सेवा हा दारवंठा. तरी संतांना शरण जावं लागेल, संतांना भजावं लागेल. भजावं लागेल म्हणजे काय, त्यांच्या आज्ञेचं पालन करावं लागेल. मग संत ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने जर तुम्ही वागत असाल, संत प्रमाण जर तुम्ही मानून चालत असाल, तर एक दिवस संत तुम्हाला संत पदावर बसवल्याशिवाय राहणार नाही. भक्ती मार्गाची विशेषताच अशी आहे, सतरती लोकांस तारयती. जो स्वतः तरण्याच्या मार्गावरती निघाला आहे तो दुसऱ्याला तारून घेऊन जाणारच आहे. कारण ज्याला माहितीये, ज्या नावेने मी प्रवास केला आहे ती नाव तो इतरांच्यासाठी आधार ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा संत परंपरेचे आपण पाईक आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि संतांना जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे ज्या दिवशी आपण साधना कराल, त्याप्रमाणे ज्या दिवशी आपण आत्मचिंतन कराल, त्या दिवशी ज्या वेळेस आपण अशा प्रकारचं अध्ययन कराल, त्या दिवशी परमात्मा प्रसन्न होईल आणि भगवंत आपली निवड करेल. तेव्हा कीर्तनाला उभे राहा. तुम्हालाही कळणार नाही तुम्ही काय बोलला आहात, कारण तुम्ही बोलणार नाही, मग तिथे परमात्मा बोलवून घेतल्याशिवाय राहणार. दिसायला तर आपण असू, पण बल सामर्थ्य त्याचं असेल. आणि म्हणून तुकोबऱ्या उदाहरण देतात की शाळुंकी मंजूळ बोलत सेवानी तशी मधुरता येते. पण परत सांगितलं की मधुरा वाणीच्या नका पडू भारी. त्या मधुरा वाणीला पण भाळू नका. ते माधुर्य असावं, पण भगवत कृपेचं माधुर्य असलं पाहिजे. ती ठसणारी वाणी असली पाहिजे. त्या वेळेला आपलंही कल्याण आणि समाजाचंही कल्याण आहे. तुकोबराय म्हणतात, अरे देवाला त्याचं कीर्तन फार आवडतं, त्याने कीर्तन ऐकावं म्हणून कोणीतरी असा अधिकार संपन्न व्हा की भगवंताने कृपा करावी आणि कीर्तन रूपी भक्तीचं साधन तुमच्या हाती द्यावं आणि देव तुमच्या कीर्तनात ऐकायला येऊन बसावा. अभंगाचं दुसरं चरण.
आणि भारे अधिकारी त्यासी हरी देईल. प्रत्येकाचा एक अधिकारी असतो. लक्षात ठेवा, ग्रंथांचे सुद्धा अधिकारी आहे है ना. आपण काय करतो, 4 वर्षाचे आपले विषय ठरलेले आहेत. या वर्षी हा विषय, दुसऱ्या वर्षी तो विषय, तिसऱ्या वर्षी तो विषय. विचार सागर शिकवला जातो. पण मला सांगा, विचार सागराचाही कोणीतरी अधिकारी आहे ना. इतक्या वर्ष संस्था झाली म्हणून तो विचार सागराचा अधिकारी झाला असं होत नाही. तो पंचदशीचा अधिकारी झाला असं होत नाही. लक्षात ठेवा, हे जे आहेत ना, हे गुरु शिष्य संवाद आहे. विचार सागर काय, शिष्याने प्रश्न विचारले आणि गुरु त्याच्यावरती उत्तर देत आहेत. हे प्रश्नच आम्हाला पडले नाही अजून. नुसतं पाठ करून सूत्र मांडण्यात काही उपयोगच नाही. लक्षात ठेवा. म्हणून सरळ साधं सोपं आहे. जे समजलंय ना आपल्याला, जे आपण आचरणात आणतोय, मी म्हणते एकाच अभंगावरती कीर्तन करा, पण त्याच अभंगावर कीर्तन करा जो अभंग तुम्हाला समजलाय, जो अभंग तुम्ही आचरणात आणला आहे. 360 दिवस एकाच कीर्तनावर अभंग, एकाच अभंगावर कीर्तन करा, काहीच हरकत नाही. तेवढं जरी सांगितलं ना चालेल, काहीच हरकत नाही. पण ते तुमच्या आचरणातलं असलं पाहिजे, ते तुमच्या अनुभवातलं असलं पाहिजे. म्हणून म्हणावं लागलं की ज्ञानेश्वरीची सुद्धा एक तरी ओवी अनुभवावी. पाठांतर करून आपण प्रमाणात देतोय मायबापांना, पण त्यातली एक तरी ओवी आपण अनुभवली आहे का? नाही ना. ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. अध्यात्म तुमच्या नुसतं क्रियांना महत्व देत नाही. अध्यात्म तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करतात याला महत्व देत नाही. अध्यात्म तुमच्या अवस्थेला महत्व देत असतो, की तुम्ही काय आहात, काय झाला आहात, काय करता आहात, या असण्यावरती जरा भर दिला पाहिजे. म्हणून संत सांगतात काय, संतांना अपेक्षित असलेला परमार्थ काय, संतांना अपेक्षित असलेली साधना काय, हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्या दिवशी अल्पशा साधनाने भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. देव संतुष्ट करायला फार काही लागत नाही हो, फार काही लागत नाही की इतकी पारायण केली म्हणजेच देव भेटणार आहे. नाही ना, कलियुग आहे, नाहीच राहिला जात आमच्याकडनं. एवढं नियमात संयमात आम्ही नाही राहू शकत. पण जसंही जे कराल ना, ते करत असताना फक्त त्याच्यामध्ये देवन आपणच असलो पाहिजे. कोशाला आणूच नका ना. साधना करतानाही आमचे मोबाईल तिथे असतात. महाराजांची साधना चालली आहे, अरे ते काय स्टेटसवर टाकण्याचा विषय आहे का? पंक्तीला गेला तिथला फोटो. काय करत आहात? या सगळ्या याच्यातनं बाहेर निघा आणि स्वतःच्या आत्मकल्याणाच्या साठी प्रयत्नरत व्हा. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की काही नसेल येत चालेल, काही करण्याची क्षमता नाही चालेल, काही करण्याची इच्छा नाही चालेल, पण फक्त आणि फक्त वाणीने भगवंताचं भजन करा. एवढ्याने कलियुगात भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. किती प्रेम दिलंय तुम्ही, माझं बोटच सुटत नाही त्यातून. असो, आपल्या सगळ्यांचं हे प्रेम आहे, आपल्या सगळ्यांची ही श्रद्धा आहे आणि अशाच प्रकारे ही श्रद्धा निरंतर ठेवा ईश्वरावरती, संत सज्जनावरती, संतांच्या वाणीवरती. आणि म्हणून सगळ्यांनी जागृत होऊन भगवंताचं भजन करायचंय. आपला धर्म, आपली संस्कृती ही आपली अस्मिता आहे हे लक्षात असू द्या. आपला धर्म आणि आपली संस्कृती जिवंत आहे तर आपण जिवंत आहोत. आपलं अस्तित्व त्याच्यामुळे अबाधित आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला दिलेला जो आपला स्वधर्म आहे त्याचं आपण निश्चितपणे पालन केलं पाहिजे. आणि आपला स्वधर्म काय आहे हे काही विशेष सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला असं वाटतं काय करावं लागतं, आम्हाला काय. पण असं नाही. कधीतरी आपल्याला जेव्हा आपली धर्म संस्कृती विषयीचं थोडं आपलं प्रेम कमी झालं ना, ज्यावेळी मुघली सत्ता होती, ज्यावेळी इंग्रजांचा आपल्यावरती जुलूम होता, एकदा तो इतिहास वाचावा, मग आपल्याला कळेल की हे स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालंय आणि ते टिकवण्यासाठी आम्ही आमचा धर्म कसा पाळला पाहिजे. कारण धर्माची हानी झाली रे झाली, संस्कृतीला तडा गेला, इथल्या परंपरांना तडा गेला. म्हणजे समजून चालायचंय की आपलं अस्तित्व धोक्यात आलं. आणि हे जर धोक्यात आणायचं नसेल ना, तर मायबापांनो निश्चितपणे आपण आपल्या धर्मासाठी जागृत असलं पाहिजे. आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या भाषेचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आणि तो स्वाभिमान आपल्या मुलांमध्ये सुद्धा जागवण्याचा निरंतर प्रयत्न करत राहा. मुलांना बलिष्ठ बनवा, त्यांना बलवान बनवा. नुसतंच त्यांनी काहीतरी शिकून नोकरी करावी, पैसा कमवावा एवढंच ठेवू नका. आमचं आता असं झालंय की 1000 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये आमचं जीवन बंदिस्त झालंय. नवरा बायको 2 मुलं एवढंच झालं की संपलं आमचं आयुष्य. या व्यतिरिक्त आमची बुद्धिमत्ता विचारच करत नाही. परिणामी पुढे जाऊन याचे आपल्याला फार वाईट परिणाम भोगावे लागतील. असं होऊ नये असं वाटत असेल तर जरा त्या खिरड्यातून बाहेर निघा आणि सृष्टी किती व्यापक आहे ते बघा. आमचं कर्तव्य किती मोठं आहे हे आपण बघा आणि आपल्या कर्तृत्वाला जागे व्हा. मुलांना बलोपासना शिकवा, त्यांना योग प्राणायाम शिकवा, त्यांना संत चरित्र, महान जे या ठिकाणी वीर होऊन गेले त्या वीरांचं चरित्र आणि आपल्या संस्कृतीचं ज्ञान द्या. गीता, भागवत या ग्रंथांचं ज्ञान द्या. आणि संस्थांमध्ये येत असताना आमची मुलं चांगली सुज्ञ माणूस म्हणून घडली पाहिजे, साधक म्हणून घडली पाहिजे, जपी तपी म्हणून घडली पाहिजे, ऋषी परंपरेचं अनुसरण करणारे असे परंपरावादी घडले पाहिजे. याचा विचार आपण करावा आणि हाच संकल्प ठेवून आपली ही पिढी घडवावी. एवढंच या ठिकाणी सांगेल. झालेली सेवा वेळेच्या अभावी या ठिकाणी भगवत चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊया.
रामकृष्ण हरी. जोरात बोला रामकृष्ण हरी. सालावादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, आजची 4थ्या दिवसाची सेवा ज्यांची झाली, आदरणीय साध्वी सर्वेश्वरी दिदी, खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसानंतर आमच्या कीर्तनकारांनी बी ऐकावं असं कीर्तन ऐकायला भेटलं. अगदी जोरदार. खरं तर त्यांच्यावर भगवत कृपाच आहे. त्यांच्या वाणीला ईश्वरीय स्पर्श होता, म्हणून ऐकताना त्या ठिकाणी प्रत्येक शब्द सर्वांगाचे कान करून ऐकावे. अगदी अधिकारवाणीने. त्यांचं वय खरंच खूप कमी आहे, पण त्याहीपेक्षा त्यांचा अधिकार, ते मगाशी बोलून गेलं की ज्ञानाला वयाचं बंधन नसतं, आणि तेवढ्याच अधिकारवाणीने मगाशी सावता महाराज, रवींद्र महाराज आम्ही बसलो होतो, ते म्हणलं की महाराज असं कीर्तन अलीकडे ऐकायला मिळत नाही. आणि खरं तर ताई, आम्ही या सप्ताहामध्ये असाच प्रयत्न करतो की चिंतनीय कार्यक्रम व्हावेत. कारण एरवी कीर्तन आपल्याला गावात प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतात, इतर विनोदी कीर्तन आपण ऐकू शकतो. आणि इथं जी मंडळी आहे ना, ही गर्दी नाही आहे, ही दर्दी आहे. हो, आज 10-20 किलोमीटर अंतरावरून स्वतःच्या गाडी, स्वतःचं भाडं, स्वतःचा पैसा टाकून ही मंडळी इथपर्यंत येते. तर मला वाटतं नक्कीच टिवल्या बावल्या ऐकायला ही मंडळी येत नाही. तर यांना सुद्धा असंच ऐकायला आवडतं. म्हणून शिस्त अशी असते या लक्ष्मी मातेच्या सप्ताहानिमित्ताने की टाचणी पडली तरी आवाज येत नाही. 2 तास सगळेजण, अगदी वयस्कर मंडळी आहे, पण तरी सुद्धा शांत जागेवर बसून ऐकतात, आणि त्याचं सार्थकही होतं. इथे येऊन हे अशीच चिंतन ऐकायला मिळतात. ताईंचा पहिलाच कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होतोय. ताई सहसा कीर्तनाच्या तारखाही घेत नाहीत. ते म्हणतात मला तर महाराज तारखेसाठी मला कीर्तन करायचं नाहीये, तर मला सेवा म्हणून त्या ठिकाणी यायचं आहे. आणि त्या अनुषंगाने कालच्या ताई होत्या रेणुकाताई, त्यांच्या माध्यमातून मी ताईंचं चिंतन यूट्यूबला ऐकलं. यूट्यूबला मी फार कमी ऐकतो, कारण यूट्यूबला ऐकावे असे कीर्तनही अलीकडे सापडत नाही. काही फार कमीच असे 10-5 वक्ते आहेत, नामदेव शास्त्री असतील, अजून काही वक्ते आहेत जे ऐकावेसे वाटतात आणि ऐकत राहावंसं वाटतं. त्याच्यामध्ये एक दिवशी सहज मी ताईंचं कीर्तन ऐकलं, आणि मी 1-2 तास ते पूर्ण कीर्तन ऐकलं, आणि मला वाटलं की ताईंचं आपल्या या सप्ताहामध्ये कार्यक्रम व्हावा. आम्ही दोघांनी ठरवलं, त्यांनी संपर्क केला ताईंसोबत, आणि ताईंसोबत संपर्क करून इथपर्यंत ताई आल्या. अगदी वेळेवर येऊन ताईंनी जेवण सुद्धा नाही केलं, हे आम्हाला पण बोचेल अगणे. पुढच्या वेळेस ताई, पुढच्या वर्षी तुम्हाला या सप्ताहामध्ये यायचंय असं या सगळ्या मंडळीचं म्हणणं आहे अगणे. तुम्ही बाकी कुठं कीर्तनाला नाही गेलात चालेल, पण ही संस्था तुमची आहे आणि हा सप्ताह तुमचा आहे. अशा अधिकारी लोक यावेत आणि त्यांचं ऐकायला मिळावं अगणे. दर्शनीय प्रशस्ती पुरुष हा, एखाद्या व्यक्तीच्या दर्शनाने आनंद वाटतो, आणि अगदी ताई तसा आनंद आम्हा सगळ्यांना आज मिळाला. हो, हे कीर्तन आपणच नाही तर हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो लोक ऐकत होते. ट्रेन लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आमचे दिलीप पाटील ते म्हणले महाराज आजचं कीर्तन मला लाईव्ह करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत हे कीर्तन पोहोचत होतं. एका वेळेस 500-1000 लोक त्या ठिकाणी लाईव्हला पाहत होते. सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं. अशी कीर्तनं पोचावेत असा त्यांचाही आग्रह आहे, म्हणून या ठिकाणी हे घडलं. आजच्या दात्यांची नावं 2 मिनिटात मी त्या ठिकाणी पुकारणार आहे. मधुकर महादू पाटील दुसखेडेकर यांच्याकडनं 500 रुपये, राजाराम शिवराम पाटील वडगाव खुर्द यांच्याकडनं 500 रुपये, आमचे विकास आप्पा क्षीरसागर ग्रामशोक आप्पा यांच्याकडनं 1500 रुपये. तिकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. रमेश जगन्नाथ पाटील सरपंच, रमेश जगन्नाथ पाटील वडगाव खुर्द 100 रुपये, वाल्मिक काशीनाथ पाटील वडगाव खुर्द 101 रुपये, दीपक माधवराव पाटील वडगाव 101 रुपये, मनोज विश्वनाथ पाटील यांच्याकडनं 501 रुपये, आमचे मनोदादा भागुबाई सीताराम पाटील 101 रुपये, रमेश बाबूराव महाजन 500 रुपये, फुलचंद मोतीराम पाटील लोहारी 200 रुपये, विनोद समाधान पाटील अंतुर्ली 251 रुपये, नगराज तुकाराम पाटील 251 रुपये, धनुबाई दामू निकुम पाचोरा 201 रुपये, रवींद्र वासुदेव अनारसे पाचोरा संभाजीनगर 101 रुपये, रमेश भिवसन महाजन पाचोरा 201 रुपये, संजय अवचित लिंगायत पाचोरा 101 रुपये, किशोर सुखदेव चौधरी पाचोरा 101 रुपये, संतोष सुखदेव चौधरी पाचोरा 101 रुपये, किसन आनंदा लिगाडे पाचोरा 501 रुपये, राहुल राजेंद्र पाटील जारगाव 201 रुपये, कृष्णा गोविंदा अहिरे जारगाव 100 रुपये, नरेंद्र शिवाजी पाटील शिंदाड 500 रुपये, निंबा गोपजी पवार स्मरणार्थ
ओझरकर यांच्या स्मरणार्थ आमचे अंबालाल सर यांच्याकडनं 501 रुपये, कारभारी नामदेव पाटील नाथनगर, मला वाटलं कारभारी महाराज, कारभारी नामदेव पाटील नाथनगर यांच्याकडनं 200 रुपये आणि अशोक काशीनाथ वाणी यांच्याकडनं 201 रुपये आलेत. सगळ्या दात्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. खरं तर ते आमचे श्रीराम बापू मला दररोज सांगतात, महाराज तुम्ही बोला, तुम्ही मागा नाही, पण बाबा तुम्हाला माहिती आहे की मी मागत नाही, पण तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने द्या. बाकी लक्ष्मी माता बसली आहे, तिला तसं तिचं काम कसं करायचंय त्या पद्धतीने करा. मागणं मला जमलं नाही बरं का ताई. मी कथेमध्ये कधी धान्य घेत नाही, कीर्तनामध्ये कधी कोणाकडे सांगत नाही की माझ्याकडे मुलं आहेत मला द्या. अगदी त्या ठिकाणी अयाचक पद्धतीने आमच्या आश्रमामध्ये ऑफिस आहे ना, ऑफिसची खुर्ची आहे, मेन चेअर जी आहे तिच्यावर आम्ही 2 जण बसत नाही. आमची अशी श्रद्धा आहे की तिथं स्वतः पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा बोलण्यात बसतात आणि ती सगळी संस्था चालवतात. हिचे आम्ही नौकर आहोत, इथले मालक नाहीत, हे लक्षात घ्या हो की नाही. ही जी संस्था आहे ना, इथं आम्ही दोघं पती पत्नी नौकर म्हणून काम करतो, आम्ही मालक म्हणून काम करत नाही. देवाने मालकही होऊ देऊ नये आम्हाला कधी हो की नाही. आणि ताईंचा विचार आणि माझा विचार आज एक जुळला. तो विचार कोणता की लोकांना कीर्तनकार व्हावं, मुले पक्वाची व्हावेत, लवकर तयार व्हावेत असं का वाटत असेल. आम्ही आळंदीमध्ये 4-4, 5-5 वर्षे आम्ही एवढा त्रास सहन करून मग नंतर आम्हाला समाजात फिरायला गुरुजनांनी आज्ञा दिल्यावर आम्ही फिरायला सुरुवात केली. आणि आज लोकांचा असा भ्रम झालाय तर आमच्याकडे पोरं सुंदर कीर्तन करतात, पण मी अजून त्यांना बाहेर काढतच नाही. त्यांना सांगतो अभ्यास करा. ही पोपटपंची करू नका, ही पोपटपंची कोणीही करतं. हो, कीर्तन ही कला आहे, हे हा माझाही विचार आहे की कीर्तन ही कलाच आहे. एखादा चांगला कलाकार ते करू शकतो, सादर करू शकतो. परंतु मला वाटतं आमच्या कीर्तनकारांपेक्षा राजकारण्यांनी सुरू केलं कीर्तन ते भारी करतील. ही सत्य परिस्थिती आहे ओके नाही. त्यांना आमच्यापेक्षा जास्त लोक बरं आहे का नाना, ते जास्त भारी बोलतील आमच्यापेक्षा, पण कारण त्यांच्याकडे जास्त कला आहे. पण एक सांगायचा सहज भाव असा की कीर्तन हे जगणं महत्वाचं आहे. कीर्तन करणं सोपं आहे, पण कीर्तन जगणं खूप अवघड आहे. ते जगताना किती त्रास होतो ते आम्ही दररोज त्या ठिकाणी अनुभवत असतो. ताई बोलले तसं आमच्या एका पोराने एक दिवशी काय केलं माहिती आहे तुम्हाला, हाय 2 मिनिटं वेळ तुम्ही ऐकताय म्हणून. एके दिवशी त्याने काय केलं, 2 गॅसच्या हंड्या आहेत ना त्यांचे रेग्युलेटर सुरू करून दिले आणि फुल करून दिले आणि मस्त बसलाय. आम्हाला वरती वासाला आम्ही पडत आलो. कारण काय झालं म्हणे, मी पाहत होतो म्हणे सुरू केल्यावर काय होतं वा. ते काय करतील त्यांचा विषयच नाहीये, ते कुठली काय खोडी करतील. कृष्णाचे बालकृष्णाचे रूप आहेत ते, त्यांना काही बोलूही शकत नाही आपण. किंवा मारणं हा पोरांना मारणं हा पर्याय नाही आणि ते मला जमत नाही हो, पण ते करतात. तो देव त्यांना सगळं सांभाळतो आणि त्या पद्धतीने सगळं चालतात. ते काय कोणत्या लेवलला, ते माणिक पटेल सर आहेत त्यांना माहिती, ते कोणत्या लेवलला खोड्या करतील ते विषयच नाही. आपण सगळेजण येतात एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या लांबून आपण सगळेजण, मला सगळ्यांचे नाव पाठ आहेत पण सगळ्यांचे घेणं शक्य नाही. आपण सगळेच जण येऊन त्या ठिकाणी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतात. उद्या पण बहुसंख्येने या. उद्याचे कीर्तनकार कल्याणीताई निकम थेटाडे, सुंदर असं सुश्राव्य कीर्तन ताईंचं आहे. आपण सर्वांनी येऊन कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा. चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका, आग्रहाची विनंती. रामकृष्ण.